नमस्कार रसिक हो. मी रवींद्र कामते. काल सुप्रसिद्ध लेखक, इतिहासकार, कादंबरीकार, अर्थतज्ञ, संशोधक संजय सोनवणी सर ज्यांची आत्तापर्यंत 130 वेगवेगळ्या विषयातली पुस्तके प्रकाशित आहेत, तसेच त्यांचे काही पुस्तक व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेत संदर्भासाठी वापरले जातात. अशा दिग्गज साहित्यिकाने माझ्या चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या अनोख्या रेशीमगाठी या कादंबरीचे अतिशय सविस्तर आणि प्रभावी रसग्रहण परीक्षण करून माझा फार मोठा सन्मान केला आहे, असे मला म्हणावेसे वाटते. रसिको, घनश्याम पाटील सर आणि संजय सोनवणी सर या दोघांनी मला ह्या परीक्षणामुळे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याची भावना माझ्या मनामध्ये दाटून आलेली आहे. यासाठी मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि या क्षणाला मी निशब्द आहे. आज खऱ्या अर्थाने मी लेखक आहे याची जाणीव मला संजय सोनवणे सरांनी त्यांच्या ह्या अतिशय संवेदनशील आणि मनापासून केलेल्या परीक्षणात न जाणवली. त्यांचा हा अभिप्राय मला अजून पुढे खूप काही लिहिण्याचं बळ देऊन नक्कीच गेला, हे मला इथे अगदी खासपणे नमूद करावेसे वाटते. त्यातनंही सोनवणे सरांनी आणि घनश्याम सरांनी मला फोन करून माझं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि काल मी एका सामाजिक कार्यामध्ये गेलो होतो. तिथे सुद्धा मला प्रत्यक्ष भेटून खूप जणांनी माझ्या ह्या यूट्यूबवर प्रकाशित झालेल्या चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व्हिडिओबद्दल आणि त्या अभिप्रायाबद्दल चर्चा केली. मला त्यांचा अभिप्राय सांगितला. त्या सगळ्यांना ते पुस्तक खूप आवडले. ते लवकरच चपराक प्रकाशनकडून ते मागवणार आहेत. यापेक्षा जास्त अजून एखाद्या लेखकाला काय हवं असतं. त्यामुळे मी आज संजय सोनवणे सरांचा तर ऋणी आहेच आहे आणि त्यात चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील सरांचाही अत्यंत ऋणी आहे. त्यांचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहावं, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.